नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत. बघा मित्रांनो, अशा कंपनीसोबत मी डिस्कस करणार आहे की ज्या की कंपनीचं नाव आहे रूट मोबाईल लिमिटेड. मित्रांनो, या कंपनीची या शेअरची सध्याची जर प्राईस जर बघितली तर ₹1651 सध्याची शेअर प्राईस आहे या कंपनीची. एका महिन्याचा जर विचार केला या कंपनीसोबतचा तर 2 ते 2.5% पर्यंत पॉझिटिव्ह आपल्याला रिस्पॉन्स दिसतो आणि 6 महिन्यात जर विचार केला मित्रांनो तर 11% पर्यंत प्लस ही कंपनी आपल्याला दिसते. आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर मित्रांनो 75% ही मॅक्समध्ये कंपनी आपल्याला आत्तापर्यंत दिसून येते. कंपनी मार्केटला लिस्ट झालेली सप्टेंबर 2020 म्हणजे जवळपास 2020 पूर्ण गेला, 21, 22 आणि 23 3 वर्षामध्ये या कंपनीनं 75% पर्यंत प्लसमध्ये आपल्याला रिस्पॉन्स दाखवलेला आहे. तर त्याचा जर विचार केला तर एक वेळेस अशी होती की कंपनी एकाच वर्षामध्ये कंपनीनं 125% पर्यंत रिटर्न मिळवून दिला होता. आणि आता जर या कंपनीचा जर डिस्काउंटचा जर विचार केला तर जवळपास 25% पर्यंत ही कंपनी आपल्याला आता डिस्काउंटला मिळते. कंपनी खूप छोटी आहे मित्रांनो आणि या कंपनीचा बिझनेसही चांगल्या पद्धतीचा आहे. नेटवर्कमध्ये काम करते कंपनी. आणि या कंपनीचा जर आपण चार्टचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट दिसतो आपल्या नजरेसमोर, पण याचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, या कंपनीचा बिझनेस मेसेजिंग, व्हॉइस, ईमेल अँड SMS फिल्टरिंग अशा पद्धतीचा या कंपनीचा बिझनेस नेटवर्कमध्ये दिसतो आपल्याला मोबाईलसोबत. आणि या कंपनीचा जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर 10,000 करोड मार्केट कॅप या कंपनीचं. स्टॉकचा जर पीचा जर विचार केला मित्रांनो तर 28चा आपल्यासमोर दिसतो. इतकी छोटी कंपनी आहे तरी पण डिव्हिडंडसुद्धा ते 0.67% पर्यंत या कंपनीचा डिव्हिडंडसुद्धा आपल्या नजरेसमोर दिसतो. ROC बघितलं तर 22% आणि ROE बघितलं तर 18%. फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर 10चा फेस व्हॅल्यू दिसतो आपल्याला. कंपनीच्या सेलवर आणि नेट प्रॉफिटवर जर आपण नजर टाकली तर सेल अशा पद्धतीचा दिसतो. मार्च 2016पासून जर आपल्याला नजरेसमोर दिसतो. सुरुवातीला 367, त्याच्यानंतर 458, त्यानंतर 505, त्यानंतर 845, त्यानंतर 956, 1400, 2000, 3500 आणि नंतर 3900. मित्रांनो, खूप भयानक या कंपनीच्या सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर बघा, सुरुवातीला 63 करोड, 61 करोड, 48, 56, 58, 133, 170, 333 आणि 369. मित्रांनो, साहजिकच आहे नेट प्रॉफिट आणि सेल या दोन्ही गोष्टी या कंपनीच्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स दाखवत आहेत. आणि जर या कंपनीचा जर विचार केला तर कंपनीवर कर्ज कशा पद्धतीने बॉरोविंग इथं आपण बघू शकतो. कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो 181 करोड कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व किती पडेल आहे 1939. म्हणजे रिझर्वच्या तुलनेमध्ये यांच्याकडे कर्ज फार कमी आहे. ही कंपनी कधीही आपलं कर्ज कमी करू शकते. बघा मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला तर प्रमोटरकडे 58%, फॉरेन इन्व्हेस्टरकडे 21 ते 22% पर्यंत, डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे 5.5% आणि पब्लिककडे फक्त 14%. मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगतो जिथे पब्लिक कमी असते तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत. का तर बघा ना, जास्त जर लॉस या कंपनीमध्ये जर मायनसमध्ये जर कंपनी गेली तर लॉस कोणाला होणार? या इन्व्हेस्टर लोकांना. कोणाला? प्रमोटरला होईल, फॉरेन इन्व्हेस्टरला होईल, डोमेस्टिक इन्व्हेस्टरला होईल. कारण की या लोकांना माहिती असते, या लोकांनी बघितलेलं असते, स्वतः व्हिजिट दिलेले असतात. या लोकांना माहीत असते की कंपनीचं नेचर कसं आहे, कंपनीचं काम कसं आहे आणि बिझनेस कसा आहे. त्यामुळे या कंपनीचा या कंपनीवर भरोसा आहे या लोकांचा. त्यामुळे या लोकांनी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. आणि बघा, जिथं कंपनीमध्ये पब्लिक कमी असते ना तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. इथं या कंपनीमध्ये किती फक्त 14% फक्त पब्लिक आहे आणि अशा जागेवर आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मित्रांनो, आज पण या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची तेजी दिसत आहे आपल्याला. जवळपास 1%च्याही पेक्षा तेजीचं प्रमाण दिसतंय. आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले 75% पर्यंत. आणि बरेच दिवस झाले एका रेंजमध्ये स्टॉक आतापर्यंत दिसतो आहे मित्रांनो. बघा, बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये आणि आता कुठंतरी स्टॉक गती घेण्याच्या मार्गावर आहे. कारण की याचे प्रत्येक वेळेस नंबर चांगल्या पद्धतीचे येत आहेत आणि आता आपल्याला डिस्काउंटला मिळत आहे. स्टॉक जवळपास 20-25% पर्यंत डिस्काउंटला मिळत आहे. आपण इथं इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता मित्रांनो, थोड्या अमाऊंटनं अशा स्टॉकमध्ये चालायचं असते. कंपनी थोडी लहान आहे, थोडी रिस्क असू शकते. त्यामुळं आपण आपलं कॅपिटल असं इन्व्हेस्टमेंट करायचं जेणेकरता आपलं थोडंसं मायनसमध्ये जरी गेलं तरी आपल्याला फार जास्त काय असं प्रेशर आपल्यावर आलं नाही पाहिजेत. अशी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करायची. मित्रांनो, बघा, नेक्स्ट स्टॉकमध्ये जर विचार केला तर नेक्स्ट स्टॉक असा आहे राघव प्रोडक्टिव्हिटी इनहेरन्स. हे या कंपनीचं नाव आहे. आणि या स्टॉकची जर प्राईस जर बघितली आपण तर ₹727 सध्याचा स्टॉकची प्राईस दिसते. मित्रांनो, आज एकदम फ्लॅटमध्ये दिसतो स्टॉक. 5 दिवसाचा विचार केला तरी पण आपण मायनसमध्ये दिसतो.
एका महिन्यातलाही मायनसमध्ये दिसतो. आणि मित्रांनो 6 महिन्यामध्ये, मागील 6 महिन्यामध्ये या कंपनीनं 40% पर्यंत रिस्पॉन्स दाखवला. आणि मॅक्सचा जर विचार केला, कंपनी आली मार्केटला केव्हा, जवळपास 16 तेव्हापासून 2016 पासून या कंपनीनं जवळपास आतापर्यंत 5000% पर्यंत मिळवून दिले आहेत मित्रांनो. बघा 5000% म्हणजे किती वर्ष झाले आहेत? कमीत कमी 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 जवळपास या कंपनीला 7 वर्ष पूर्ण होत आहेत. मित्रांनो 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 7 वर्षामध्ये या कंपनीनं 5000% म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न पण मिळवून दिलेलं आहे. आपल्या ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली अशा लोकांना, ज्या लोकांनी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केलेली अशा लोकांना हे 5000% आता त्यांना प्रॉफिटमध्ये दिसत आहेत. बघा मित्रांनो, ज्या लोकांनी सुरुवातीला एक ₹10,000 जरी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली असती, तर त्या लोकांना आज जवळपास या कंपनीतून 5,00,000चं प्रॉफिट आता दिसत होतं. किती ते 6 ते 7 वर्षामध्ये. मी का म्हणतो मित्रांनो, आपल्याला छोट्या कंपनीमध्ये कमी अमाऊंट टाकून आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं आहे. बघा एका 6-7 वर्षामध्ये आपण जर 10,000चे ₹5,00,000 जर आपण मिळवू शकतो, तर आपण इन्व्हेस्टमेंट आपण छोट्या कंपनीमध्ये आणि कमी अमाऊंटनं सुरुवात करू शकतो. कमी अमाऊंटनं होऊ शकतात. मित्रांनो बघा, सोडून द्या ना, जास्त अमाऊंट सोडून द्या, जास्तचा विचार नाही करा. कोणी म्हणतं सर माहीत नसते असं आपल्याला ₹10,000 जर इन्व्हेस्टमेंट करायची तर कसे करावं एकदम. मित्रांनो 10,000 सोडून द्या तुम्ही. 10,000 नाही 5,000 जरी इन्व्हेस्टमेंट केली असते तरी ₹2.5 लाख झाले असते आपले, बरोबर आहे. अहो आपल्यासाठी आहे ना, चान्स आहे सर्वांसाठी. मोठ्या ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांच्यासाठी पण ऑफर आहेत आणि कमी इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांच्यासाठी ₹1,000 टाकले असते तुम्ही. फॉर एक्झाम्पल ₹1,000 टाकले. ₹1,000चे तरी तुमचे ₹50,000 झाले असतील मित्रांनो. ₹500 जरी ॲड केले असते तरी आज ₹25,000 झाले असते. एक 7 वर्षामध्ये. कळणं गरजेचं आहे आपणाला. कितीही पैसे इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आपल्याकडे जशी अमाऊंट असेल आपण अशाच पद्धतीने चालायचं. जास्त विचार नाही करायचा. फक्त योग्य भाव आणि योग्य स्टॉक निवडणं गरजेचं आहे मित्रांनो. किती कमी पैसा जरी आपण इन्व्हेस्टमेंट केला ना, तरी आपली वेल्थ क्रिएट होऊ शकते. आपला पैसा बनवू नक्की शकतो. मार्केट हे सर्वांसाठी. ₹500 जरी इन्व्हेस्टमेंट केली असते कुणीतरी, इथं आपल्याला कमीत कमी ₹25,000 मिळाले असते. ₹1,000 इन्व्हेस्टमेंट केले असते तर ₹50,000 मिळाले असते. एक ₹5,000ची अमाऊंट जर इथे इन्व्हेस्टमेंट केली असती सुरुवातीला, तरी आपल्याला कमीत कमी या कंपनीमधून एक 2 ते 2.5 लाखाचं आपल्याला प्रॉफिट मिळालं असतं. 10,000 मी इन्व्हेस्टमेंट केले असते तर 5,00,000चं इन्व्हेस्टमेंट झालं असतं. 20,000 जर इन्व्हेस्टमेंट केले असते तर आज ₹10,00,000 होत होते. हे कळणं गरजेचं आहे. सर्वांसाठी मार्केट हे सर्वांसाठी. कमी पैशावाल्यांसाठी आणि छोट्या पैशावाल्यांसाठी आणि जास्त पैशावाल्यांसाठी पण आहे. आपल्याकडे जशी अमाऊंट असेल तशी आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. अमाऊंटचा विषय नाही, पण इथं आपल्याला योग्य टाईम आणि योग्य स्टॉक आणि योग्य वेळ ही आपल्याला जर शोधता आली तर आपण पैसा नक्कीच मार्केटमधून काढू शकतो. बघा मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त 1,600 करोड मार्केट कॅप या कंपनीचा. स्टॉकचा पी जर बघितला तर 64 स्टॉकचा पी दिसतंय. छोट्या कंपनी असल्यामुळं ही डिव्हिडंड पण खूप छोटं देते, कारण की 0.07% पर्यंत डिव्हिडंड देते. आणि ROIC बघितला कंपनीचा 28% आणि ROE बघितलं तर 21%. फेस व्हॅल्यू या कंपनीचा 10चा आपल्यासमोर दिसतो मित्रांनो. बघा आता आपल्याला काय बघायचं आहे, या कंपनीचं सेल आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीने कंपनी बनवते हे बघणं गरजेचं आहे आपल्यासाठी. बघा सुरुवातीला आपण काय करू, सेलचा विचार करू. सेल जर कशा पद्धतीने कंपनी बनवत असेल तर मार्च 2012मध्ये कंपनीनं 11 करोडचा सेल दाखवला होता. त्यानंतर 17 करोड, नंतर 22 करोड, 38 करोड, 46 करोड, 42 करोड, त्यानंतर 56 करोड, त्यानंतर 67 करोड, 65, 101 आणि 138 आणि 128 येण्याची शक्यता आहे मित्रांनो. चांगल्या पद्धतीचा सेल दिसतो कंपनीचा. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर आपल्याला सुरुवातीला 0% त्यानंतर 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 6 करोड, 8 करोड, 9 करोड आणि 19 आणि 19 26 आणि 26 चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये या कंपनीच्या ग्रोथ दिसते. भयानक ग्रोथ दिसते मित्रांनो. आणि या कंपनीचा जर कर्जाचा विचार केला, हे बघा बॉरोइंग कर्ज मित्रांनो या कंपनीवर 0 आहे. म्हणजे एकदम डेट फ्री कंपनी आहे, कर्जमुक्त कंपनी. आणि अशा कर्जमुक्त कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजे. आणि मित्रांनो यांच्याकडे रिझर्व बघा, सुरुवातीला 3 करोड, 5 करोड, 11 करोड, 22, 32, 44, 98, 123 रिझर्व कंपनीचा वाढत आहे. आणि या कंपनीनं आपली कर्जमुक्त करून घेतलेली कंपनी मित्रांनो. खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे. एकही रुपयाचं या कंपनीवर कर्ज नाही. बघा या कंपनीचा जर विचार केला आपण तर आता आपल्याला इन्व्हेस्टर लोक कसे आहेत या कंपनीमध्ये हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो. बघा प्रमोटरकडे 62 ते 63% होल्डिंग प्रमोटरकडे आणि पब्लिकचा जर विचार केला तर फक्त 37% पब्लिककडे होल्डिंग आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, स्टॉकवर परत एकदा नजर टाकूयात. परत एकदा नाव बघून घ्या तुम्ही.
स्टॉकचं नाव बघून घ्या आणि स्टॉकवर आणि चार्टवर परत एकदा नजर टाका. जाता मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, 6 ते 7 वर्षामध्ये 5,000% मिळू शकतात. म्हणजे एक ₹10,000च्या अमाउंटला ₹5,00,000 बनवू शकतात. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि हे तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला कसा हे मला कमेंट करून कळवा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.